ऊसतोड मजुरांच्या बीड जिल्ह्यात निसर्गाची अवकृपा आहेच। त्यामुळे इथले तरुण नेहमीच मोलमजुरीची शेती सोडून इतर कामांवर अवलंबून असतात। केज तालुक्यातल्या आडसगावचे अनंत शेंडगे देखील पोट भरण्यासाठी सुरुवातीला टीव्ही रेडिओ मेकॅनिक बनले, पण त्यातून घर चालत नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं। छोटं दुकान टाकल्याच्या नंतर तेच काही मला नवे जुने अनुभव आले आणि त्या अनुभवातून माझी काही उपजीविका भागाना गेली। मग 93 साली माझं लग्न वगैरे झालं। लग्न हे झाल्याच्या नंतर हालाकी परिस्थिती खूप गरीब परिस्थितीमध्ये काय करावं, पाण्याचा प्रॉब्लेम असा, शेती साथ देत नाही। वडिलांनी पारंपरिक शेती केलेली, उत्पादन कमी। मग काय कुठला निर्णय कसा घ्यावा हे कधी सुचत नसं। पदवीपर्यंतचं शिक्षण घेऊन मेकॅनिक बनलेल्या अनंत शेंडगेंचा हा व्यवसाय फारसा चालेना। मग त्यांनी कापूस खरेदी विक्री सुरू केली, पण इथंही त्यांना यश आलं नाही। कापसाचा व्यवसाय फेल गेल्याच्या नंतर मग काय करायचं। मला स्वतःला 2 मुलं, 1 मुलगी, पत्नी आणि माझं विभक्त कुटुंब, ग्रॅज्युएशन झालेलं। सगळं काही डायरेक्ट शेतीत उतराव, शेती करता येत नसं। मग ही 3 मुलं आहेत, ह्या मुलांना सांभाळता येत नसं। सगळंच म्हणजे बोजा पडला। शेती करायला जावा तर शेतीतलं कुठलंच ज्ञान नाही। 2 व्यवसाय अपयशी ठरल्यानंतर अनंत शेंडगेंनी पोट भरण्यासाठी शेवटी वडिलोपार्जित 5 एकर शेती करायचा निर्णय घेतला। पण आधुनिक शेती कशी करायची याविषयी त्यांना फारशी कल्पना नव्हती। मग जवळच्या कृषी विज्ञान केंद्रात जाऊन त्यांनी आधुनिक शेतीची माहिती घेतली। त्यानंतर भाजीपाल्याच्या शेतीला सुरुवात केली। पारंपरिक शेतीच्या नंतर मी भाजीपाला पिकाकडे वळलो। भाजीपाला पिकामध्ये मी 1 एकर 5 गुंठेमध्ये पत्ताकोबी लावण्याचा प्रयत्न केला। पत्ताकोबी 30,000 कलम 1 एकरमध्ये बसवलं मी। 30,000 कलम 1 एकरमध्ये बसवल्याच्या नंतर मला त्याच्यापासून उत्पादन 600 क्विंटल भेटलं। पण 600 क्विंटल उत्पन्न भेटलेलं त्याची विक्री मी लातूर, आंबेजोगाई, परळी, बीड अशा ठिकाणी केली। त्यावेळेस मला पत्ताकोबीला भावच भेटला 300 रुपये क्विंटल। 300 रुपये क्विंटल भाव भेटल्याच्या नंतर मला एकूण उत्पादन त्याच्यात 1,80,000 रुपयाचं भेटलं आणि 1,80,000 रुपयाचं उत्पन्न भेटल्याच्या नंतर माझा 55,000 रुपये खर्च झाला त्याच्यामध्ये आणि प्रॉफिट मला 1,30,000 रुपये भेटलं त्याच्यातून। मग तिथून पुढं दुसऱ्या वर्षी मी उत्पादन त्याच्यात असं घेतलं की मिरची आणि टोमॅटोचं नियोजन केलं। मिरची आणि टोमॅटोचं ज्यावेळेस नियोजन केलं त्यावेळेस मला त्या वर्षी 2 लाख रुपये खर्च अपेक्षित झाला त्याच्यातून। म्हणजे उत्पादन मला 2 लाख रुपयाचं भेटलं त्या वर्षी। तिसऱ्या वर्षाच्या नंतर पुन्हा काय केलं, पुढं त्याच्यात पपई, शेवगा आणि झेंडू असे मिश्र पिकं घेतले। मिश्र पिकं घेत असताना मला त्याच्यात पपई, झेंडू आणि शेवगा ह्याच्यातून मला 4 लाख रुपयाचं उत्पादन भेटलं। मी असं करीत भाजीपाल्याच्या ह्याच्यामधून मी अजय रोपवाटिका नावाची एक नर्सरी तयार केलेली होती सुरुवातीलाच। मग त्याच्यातूनच वाढत मी ही सगळे उत्पादनं पाठीमागं सारून नंतर मी शिमला मिरचीचं नियोजन केलं त्याच्यात। शेतीसाठी हळूहळू भांडवल जमवलं। भाजीपाल्याच्या पिकातून सुरुवात केल्यानं त्यांना पैसा मिळू लागला आणि आत्मविश्वासही वाढला। पण हा प्रवास सर्वाधिक खडतर होता। आता अनंत शेंडगेंना पिकांचं भरघोस उत्पादन कसं घ्यायचं याचं तंत्र गवसू लागलं होतं। यंदा त्यांनी 9 गुंठ्यात शेडनेटमध्ये सिमला मिरचीचं नियोजन केलंय। यासाठी घरच्याच रोपवाटिकेतल्या रोपांची त्यांनी लागवड केली आहे। जमीन पूर्ण कसून घेतल्याच्या नंतर बेड तयार केले, ड्रिप हाताळलं। साधारण 9 गुंठे शेडनेट आहे। मग बेड तयार करून घेतल्याच्या नंतर त्याच्यात भेसळ डोस भरण्यात आला। भेसळ डोस मध्ये काय केलं मी प्रक्रिया की लिंबोळी 10-26-26 आहे, सिंगल सुपर फॉस्फेट आहे, पोटॅश आहे, झिंक आहे, ही सगळे प्रमाणित खतं भरून घेतले। प्रमाणित 9 गुंठ्यासाठी मला खत लागला की 20 किलो मी लिंबोळी टाकली, 20 किलो सिंगल सुपर फॉस्फेट टाकला, 20 किलो 10-26-26 टाकला आणि 3-3 किलो झिंक, फेरस, मॅग्नेशियम हे टाकून दिले। सिमला मिरचीच्या रोपांची वाढ जोमानं होण्यासाठी ते रासायनिक खतांचा डोस देतात। त्याचबरोबर वेळोवेळी फवारण्या देखील घेतात। सध्या त्यांच्या मिरचीची वाढ जोमानं होतीये। झाडाची चांगली व्यवस्थित वाढ व्हावी ह्यासाठी खुरपणी करून घेतली त्याची। खुरपणी हे झाल्याच्या नंतर सुरुवातीची कळी तोडून टाकली पूर्ण साहेबाला।
सुरुवातीला माल लागला झाडाची उंची कमी होती. झाडाची उंची कमी असल्यामुळे काय केलं, सुरुवातीला कळी तोडली. कळी तोडल्याच्या नंतर फुटवा वाढण्याचं प्रमाण दिसलं. झाडाची हाईट पाहिजे तेवढी भेटायला पाहिजे. मग मला फुटवा वाढला. फुटवा वाढल्यामुळे झाडाची हाईट कमी दिसाली. नंतर मी फुटवा काढायला सुरू केला. शेंडगेंना पाणी नियोजन करणं अवघड जात होतं. यासाठी त्यांनी 2 विहिरी आणि 35 लाख लिटर क्षमतेचं शेततळं खोदलंय. पाण्याची शाश्वत सोय झाल्यानं आता उन्हाळ्यात देखील भाजीपाल्याची पिकं घेणं सोपं झालंय. आडस या गावाच्या परिसरामध्ये धरण तळं अशी कुठलीही व्यवस्था नाही. जे काही पावसाचं पाणी पडल, जेवढं पाणी भेटल तेवढ्याच पाण्यावर आपली शेती कशी चांगल्या पद्धतीनं करता येईल हे नियोजन चालू. तर माझ्याकडं स्वतःची एक विहीर आहे, एक बोर आहे. ह्या विहिरीचं आणि बोरचं पाणी मला साधारण मार्च महिन्यापर्यंत पुरू शकते. मग मार्च महिन्यापर्यंत पाणी पुरू शकते. पुढं काय करायचं म्हणून मला कृषी खात्याकडून मी एक 30 मीटरचं तळं मंजूर करून घेतलेलं होतं. त्या तळ्यामध्ये मी एक 35 लाख लिटरचा स्टॉक करून ठेवलेला आहे. आणि त्याच्यातलंच पाणी मार्चच्या नंतर मी थोडं ड्रिप सिस्टीमनं, मग माझ्याकडे शेवग्याची बाग आहे, इतर गाईसाठी घास आहे आणि नर्सरीसाठी लागणारं पाणी आहे, शेवग्यात आंतरपिकं असतील आणि शिमला मिरची आहे. ह्या सगळ्यासाठी मी जे मला लागणारं पाणी आहे ही पाणी मी तळ्यामध्ये स्टॉक करतो. शेंडगेंनी आपल्या शेततळ्यात मत्स्यपालन देखील केलंय. त्याचा दुहेरी फायदा त्यांना होतोय. मासे विक्रीतून दरवर्षी त्यांना किमान 40 ते 50 हजार रुपयांचं उत्पन्न मिळतंय. ह्या तळ्यामध्ये मी माशाचा उद्योग सुद्धा सुरू केलेला आहे. मी गेल्या वर्षी 2000 मासा, राहू, मिरगल, कतला असे 3 व्हरायटीचा मासा सोडला होता. आणि त्यांचं संगोपन सुरुवातीपासून चांगल्या पद्धतीने केलं. सुरुवात अशी केली त्याला की त्याला पीठ आणि आपली खपरी पेंड ह्यांचा पाण्यामध्ये विरघळून मिश्रण करून त्यांना ओतलं. पाण्यात सोडल्याच्या नंतर ते मासे मला 6 महिन्यामध्ये गेल्या वर्षी 40,000 रुपयाचे मासे झालेले होते. आता आणखी या वर्षी तळ्यामधून मासा मला जवळपास 1000 ते 1,500 मासा शिल्लक आहे. त्याच्यामध्ये एका माशाचं वजन साधारण आज बी पाहायला जर गेलं तर 2 किलोच्या आसपास आहे मासा. तो आता बी जर पाहायला गेला मासा त्याच्यात तर मग मला गेल्या वर्षी या माशापासून 40,000 भेटले. या वर्षी सुद्धा मला 30-40 ते 50,000 रुपये भेटण्याची अपेक्षा आहे. कधी काळी घर चालवण्यासाठी पैशांची भ्रांत असलेल्या शेंडगेंना आज वर्षभरात समाधानकारक उत्पन्न मिळू लागलंय. कोणत्याही व्यवसायाला शेती भारी पडू शकते असा त्यांचा अनुभव आहे. भाजीपाला उत्पादनातून शेंडगेंनी आज चांगला जम बसवलाय. एका झाडापासून मला 10 किलो मिरची भेटेल आणि सरासरी ही मिरची 10 रुपये किलोच्या भावानं बी विकली तरी ह्याचे 2 लाख रुपये नक्कीच उभा होते. आणि टोटल ही खर्च वाजा जाता मला 1,90,80,000च्या आसपास उत्पादन भेटण्याची नक्कीच गॅरंटी आहे मिरचीची. अनंत शेंडगेंना आज 2.5 एकर बागायती शेतीतून वार्षिक 5 ते 6 लाखांची कमाई होतीये. नोकरी व्यवसायापेक्षा शेतीच्या भरवशावर घर जोमानं चालतंय. शेंडगे कोणत्याही भाजीपाला पिकात आंतरपीक घेतात. त्याचबरोबर नर्सरी व्यवसायामुळे त्यांच्या नफ्यात चांगली वाढ झाली आहे. शेतीकडे व्यवसायाच्या वृत्तीनं बघण्याच्या त्यांच्या दृष्टीची आज प्रत्येक शेतकऱ्याला गरज आहे. दीपक क्षीरसागर, साम टीव्ही, लातूर.